राहा, मी माझा डबा घेऊन येते. चला पण माझा डबा खाऊयात मस्त. चला खाऊया. काय झालं? मला नाही व्हायचं. अरे पण आता तर तुला भूक लागली होती ना. मला पालकची भाजी नाही आवडत. हो तुला पालक नाही आवडत. पण तू पालक नाही खाल्लास तर तुला ताकद कशी येणार? सगळ्या भाज्या खायच्या असतात माहितीये, म्हणजे खूप ताकद येते. तुला पॉपाय माहितीये? पॉपाय. हो. तो पॉपाय ना, तो खूप पालक खातो म्हणून त्याला खूप ताकद येते. तसंच तू खूप पालक खाल्लास ना तर तुला खूप ताकद येणार. तुला माहितीये माझी स्वरा आहे ना, ती पण पालक खाते. ती पालक खाते? हो, आणि म्हणूनच ती खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून आपण पण पालक खायचा की नाही आता? मी घरी गेले ना की मी स्वराला सांगणार आहे, रोहित दादा इज अ गुड बॉय, त्यांनी सगळा पालक संपवलाय. ती बघ माझी स्वरा. ती इतकी लहान आहे? हो. मग ती पालक कशी खाते? तुम्ही माझ्याशी खोटं बोलला ना. मी खोटं बोलले नसते तर तू पालक खाल्ला असता का? नाही. मग आता मी स्वराला सांगणार ना रोहित दादा इज अ गुड बॉय म्हणून, कारण त्यांनी सगळा पालक खाल्लाय. स्वीट बॉय है ना. बघ जरा काय कसली आकडेमोड आहे ही? मला असं वाटतं की अभिनी कर्ज घेऊ नये. अहो पण आता कर्ज पासही झालंय त्याचं, आता सांगून काय उपयोग आहे? नको, त्याला सांग ते फिरव. आपण त्याला किती पैसे देऊ शकतो, हे एवढे पैसे देऊ शकतो. ते कर्ज म्हणजे जरा ते असं. बरोबर आहे, मला मान्य आहे तुमचं म्हणणं, 100% मान्य आहे. पण आता एकदा त्याच्यावर सगळं सोपायचं असं ठरलंय ना, मग त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देत ना. घेऊ दे कर्ज. हे बघा, शेवटी मदत लागली तर आपण आहोत ना. जे काय आहे त्या मुलांचंच आहे, हो की नाही? मग कशाला जीव टांगणीला लावताय उगाच? तुला असं वाटतं? हो ठीक आहे, राहिलं. हा ते काल काय झालं काय ग? नाही म्हणजे तसं व्यवस्थितच झालं सगळं म्हणायचं. सासूबाई शमिकाला काहीतरी बोलल्या नेहमीसारखंच. त्यात काय नवीन आहे आता? विभाग आहे ना, जशी वर्ष सरत जातात तसे वाड्याच्या भिंती अशा रंगाने फिकट फिकट होत जातात.
पण आतली माणसं तशीच राहतात, गडद. त्यांना काही मायेचा पाजर फुटत नाही. पोरं राहिली कुठे? हो बघा ना, अजून आले नाहीयेत. पावसाचे दिवस आहेत, उगाच उशीर करतात. काळजी वाटते हो. हा, पावसाचे नाही ग, त्यांचे दिवस आहेत, प्रेमाचे दिवस आहेत. आपल्यासारखं नाही. आपल्याला पाऊस म्हटलं की सर्दी आठवते, नाही तर गुडघे दुखी. ते बसले असतील चौपाटीवर मस्त गरम गरम कणीस बिणीस खात. मस्त भिजलो ना. मस्त भिजलो काय? आता ओरडा खायला लागणार आहे मला तुझ्यामुळे. एक सेकंड, माझ्यामुळे? मग तू असं बोलते जसं काही मीच म्हटलो होतो चल पावसात भिजूयात. अरे किती खोटं बोलतोस तू अभि. मी तुला म्हटलं ना तू दुकानाच्या शेडे तिथे थांबूया, तर वडापाव खायला कोणी काढलं बाहेर मला? गरम होतं. हं? एक सेकंड. हे बघ, प्रॉब्लेम असा होता, मी तुला म्हटलं होतं आपण रेस्टॉरंट मध्ये बसूयात, तूच मला म्हणाली चला गरम कणीस खायला जाऊयात पावसात. अभि, किती अरे एकंदर मजा आली ना. अॅनिव्हर्सरी साजरी व्हावी ती अशी. अजून काय राहिलंय? खूप राहिलंय, ओरडा राहिलाय अजून घरच्यांचा. अरे काय हे, कुठे राहिला तेवढा वेळ? कुठे काय दिसत नाही का? भिजून आलेत मस्त पावसात, काय एन्जॉय केलेत ना? एन्जॉय केलत ना. आता अपराधी चेहरे करू नका. बरं झालं एन्जॉय केलं. बाकी दोघे छान दिसताय तुम्ही. आता तरुणपणात सगळे छान दिसतात, पण आज जरा विशेष वेगळे दिसतंय. शमिका विशेष करून. वेगळे दिसतील नाही तर काय. काय घातलेस तू हे? साडी नेसायची सोडून काय घातलेस? आणि कुणाला विचारून घातलंस? आजी, मी सांगितलं तिला हे कपडे घालायला, आणि ती यापुढे सुद्धा हेच कपडे घालेल. आजी, तुला काय वाटलं, संस्कार हे काही फक्त कपड्यांमध्ये असतात का? वागण्या बोलण्यात असतात ना. आणि आजी, तुला जर असं वाटत असेल की ती हे कपडे घालून तुझा आदर करणार नाही, तुझ्या धाकात राहणार नाही, आई बाबांची काळजी घेणार नाही, घरातली कामं करणार नाही, तर असं नाही होणार आहे. हे कपडे घालून सुद्धा हे सगळं ती करेल, पण त्यासाठी कपड्यांची सक्ती नको ना. एकतर ती खूप ऐशोआरामी असं आयुष्य ऑलरेडी मागे सोडून आली आहे, त्यात आता आपण कपड्यांची सुद्धा तिला सक्ती करणं म्हणजे. खरंच सासूबाई, अहो काळ बदललाय आता. आणि खरं सांगू का, हे खरं आम्हाला सुचायला हवं होतं, आपल्याला तिघा नाही. त्यांना वाटेल तसे कपडे घालू दे ना. आणि जे कपडे वेगळे तर या घराण्याच्या वळणाला साजेसे आहेत, चांगले आहेत. तू नको आहे त्याच्यात पुढे, आता नको बोलूस तिला. तुम्हाला कोणालाच काही खटकत नाहीये तर मी तरी घसा फोडून काय होणार आहे? काय करायचं ते करा. बरं, पण आता राहिला कुठे होता तेवढा वेळ? कुठे गेला होतात? अगं, ब्रोकर बरोबर गेलो होतो आपल्या नवीन ऑफिससाठी जागा बघायला. मिळाली जागा? हो, म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसू शकेल अशी एक जागा मिळाली आम्हाला. कुठेशी आहे? फार काही लांब नाही, इथून जवळच आहे. म्हणजे जागा आपल्याला हवी त्यापेक्षा जरा मोठीच आहे, थोडीशी डागडुजी करून घ्यावी लागेल. आणि सामान सुमान? हा, म्हणजे सामान तसं फारसं नाहीये,
म्हणजे वेल फर्निश्ड असं नाहीये, थोडंसं फर्निचर घ्यायला लागेल. हा म्हणजे अगदी आपल्याला फार महागडाचं फर्निचर नकोच आहे ना, उगीच काम चलावं, थोडंसं चांगलं दिसेल असंच हवंय ना. हो ठीक आहे ना, आपले ते मोहन काका आहेत त्यांना सांगू, ते देतील आपल्याला फर्निचर थोडंसं असं ठीकठाक करून, थोडं रिपेअर करून. काय उत्तम. हो ना बाबा, मग आपण एक काम करूया, एक चांगला मुहूर्त बघूया आणि शुभारंभ करूया. हो नाही, शुभारंभ तर झालेलाच आहे, आता फक्त कामाला सुरुवात करायची आहे, आणि ती सुद्धा मागे वळून न बघता. अरे आता मागे बघायचं नाही, आता पुढे. अरे देव तुझ्या पाठीशी आहे. मी स्वप्न बघतोय का? आज वहिनींनी बनवलेल्या नाश्त्यात काही भलतच घातलं होतं. रिया वेळेआधी येऊन आणि चक्क रिहर्सल. वा 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 वा, क्या बात है. आज मला तुझा अभिमान वाटतोय. आज तू चक्क एवढ्या लवकर इथे का? काल रात्री घरीच गेली नाहीस? तुला वाकडं बोलल्याशिवाय सरळ चालताच येत नाही का? आधी स्वतः लेट यायचं आणि वर मला ओरडणारच तू आता. वा रे वा. हो बाई, घड्याळ पहा, मी उशिरा नाही आलोय, तुम्ही लवकर आलायत आज. व्हॉट? हा, पण काही असो, तुला एवढं छान वेळेच्या आधी येऊन मनापासून रिहर्सल करताना बघून मला फार बरं वाटलं. कशी काय उपरती झाली तुला एवढी चांगली? त्याचं काय ना चंदू, मी एक परफेक्शनिस्ट आहे, त्याच्यामुळे मी कुठलंही काम असं मनापासून करायचं ठरवलं ना की ते 100% करते. बघायचंय तुला? ही स्क्रिप्ट घे, एक एक लाईन कशी परफेक्ट म्हणते बघ तू. नीट? हो. रोमिओ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपल्या दोघांचं प्रेम बघायला बघ ना, हे सगळं जग आतुरलं. अरे यार, ती वृषाली मला आवडायला लागली यार. अरे काय यार, टप्पा रापचिक स्वीट कोणत्याही लुक मध्ये बसत नाही आयुष्य. पण अरे आवडते ना यार, पण बस काय यार, प्रेम आहे यार. क्या बात है. तर लोक, खरे रोमिओ ज्युलिएट जरी आपण पाहिले नसतील, ऍक्च्युली त्या काळात आपले आजोबा पण जन्मले नसतील या. पण या दोघांकडे बघून आपण अंदाज बांधू शकतो की खरे रोमिओ ज्युलिएट कसे असतील. हे बघ, आम्ही तालीम करत होतो. तुम्ही दोघं एवढी चांगली ऍक्टिंग एरवी देखील करता की याच रोल मध्ये आहात म्हणून एवढं? नाही ठीक आहे, चालू दे तुमचं. अरे म्हणजे आय मीन तुमची रिहर्सल चालू आहे रे.
ए स्क्रिप्ट आणलीस? हो ये ना. कंटिन्यू. आज अभिजित पेंडसे नाही आले. आज त्यांच्या लोनचा चेक मिळणार आहे. हो. काय झालं, आम्ही ऑफिसची जागा बघितली ना, तर त्याच्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या होत्या आणि शिवाय मशीन्स पण बघायचे होते ना, म्हणून तो नाही येऊ शकला. ठीक आहे. थँक्यू. आणि ही या लोनशी संबंधी असलेली कागदपत्र. एक्सक्यूज मी सर, यात गॅरेंटरशी संबंधित सगळे पेपर्स काढलेत का तुम्ही बाजूला? ते जर नसतील काढले तर प्लीज ते आत्ता काढून ठेवा. काय ना की हे लोन अभिसाठी खूप महत्वाचं आहे आणि या लोनसाठी माझे वडील गॅरेंटर आहेत ही गोष्ट मला अभिला कधी कळू नाही द्यायची. ही गोष्ट जर त्याला कळली तर तो खूप हर्ट होईल. तो खूप मानी स्वभावाचा आणि मला हे सगळं असं नाही होऊ द्यायचंय. प्लीज तेवढे पेपर्स तुम्ही बाजूला काढून ठेवा. हो, अनिरुद्ध सरांनी हे सांगितलंय. आय अंडरस्टँड. काही काळजी करू नका, मी कोणाशी बोलणार नाही. थँक्यू सो मच सर. I'm sorry. एक सेकंड. ओ चेक सॅलरीचा अभिजितच्या. आय एम सॉरी. शमिका, इफ यू डोंट माइंड, मला एक प्रश्न विचारायचा होता. किती दिवस पुरतो का हा पगार तुम्हाला? आय मीन नाही म्हणजे घरी इतके जण आहेत, आजी, मामा, मामी, अभिजित, तो एक फुकट्या गावावरनं आलाय, चंदू, बिचारी माधुरीताई, तिची मुलगी. बापरे, किती जण आणि कमवणारा फक्त एकच, मिस्टर अभिजित पेंडसे. आय एम सॉरी, सो कॉल्ड फेमस आरजे अभिजित. शमिका, मी काही मदत करू शकतो का तुमची? नो थँक्स जय. ओके. त्याचं काय आहे, आम्ही आपल्याच माणसाच्या पगारावर घर चालवतो. दुसऱ्यांच्या पैशावर महागडे सूट घालून फिरण्यापेक्षा आपल्याच माणसाच्या पगारावर खर्च भागवणं कधीही बेटर आहे. ये होईना बात. आता शोभतेस तू पेंडसांची सून. इतके दिवस मला उगाच असं वाटत होतं की तू हे साडी वगैरे घालून, असं मंगळसूत्र, दागिने वगैरे, आपला उगाच मेकओव्हर करून वगैरे नाटक करतेस तुझ्या मॉम सारखं, संध्या रासेन सारखं. पण ना, नाउ यू आर अ टिपिकल पेंडसे गर्ल. पेंडसेन सारखंच बोलतेस, पेंडसेन सारखंच विचार करतेस. गुड गुड गुड, व्हेरी गुड. काय ना, शेवटी तुम्हीही माझेच नातेवाईक. सो आता जर का मी ऐशोआरामात लोळत असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट हातपाय पसरण्या इतपत तरी चादर मिळालीच पाहिजे ना.